सो गाईज, आजचा जो कोट आहे की डोंट टेल मी व्हॉट यू व्हॅल्यू, शो मी युअर बजेट, आय विल टेल यू व्हॉट यू व्हॅल्यू. ह्याचा अर्थ काय, तुम्ही काय मूल्यवान समजता, काय तुम्ही तुम्हाला ज्याला मूल्य ठरवता हे सांगू नका मला. तुमचा बजेट दाखवा, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खरं काय महत्वाचं करता. तुम्हाला तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही कशाला व्हॅल्यू देता हे मी सांगेन. कुणी सांगितलंय? जो बिडननी सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन. ह्याचा अर्थ काय आहे की जर तुम्ही बोलताय की मी फायनान्शियल फ्रीडम माझ्यासाठी मॅटर करतोय, मला फायनान्शियल फ्रीडम हवी आहे, मला माझं फ्युचर महत्वाचं आहे, आय केअर अबाउट माय फ्युचर. बट जर तुमचा बजेटमध्ये झिरो सेव्हिंग असेल, जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट नसेल, जर तुमचा इमर्जन्सी फंड नसेल, तर तुमचे शब्द आहेत ना हे तुमचे जुळत नाहीये. तुमचे शब्द अगेन्स्ट जात आहेत. कारण की जर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मॅटर करतायत आणि जर तुमच्याकडे तुमच्या बजेटमध्ये झिरो सेव्हिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, नो इमर्जन्सी फंड असेल, तर हा तुम्ही फक्त बोलताय पण तुम्ही व्हॅल्यू नाही करत आहे. तुमच्यासाठी ते महत्वाचं नाहीये. राईट. हा तर मी तुमचा फायनान्सचा सांगितलं. जर तुम्हाला हेल्थचा सांगितलं, जर तुम्ही म्हणता माझा हेल्थ खूप महत्वाचा आहे, मी खूप व्हॅल्यू करतो माझ्या हेल्थला, मी खूप माझ्या हेल्थला केअर करते, बट तुम्ही जर हेल्दी फूड वरती लक्ष देत नाही, तुम्ही हेल्दी फूड वरती स्पेंड नाही करत आहे, तुम्ही एक्सरसाइज नाही करत, तुम्ही मेडिकल चेक नाही करत, पण खूप सारा पैसा फास्ट फूड मध्ये टाकताय, तुम्ही रिअली व्हॅल्यू करता का? करेक्ट आहे. मग तुम्हाला खरोखरच तुमचा हेल्थ महत्वाचा आहे का? जर तुम्ही असं बोलताय की चला फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे, माझं कुटुंब माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, बट यू स्पेंड एव्हरीथिंग ऑन युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही तुमच्यावरतीच सगळं खर्च करताय. तुम्ही तुमच्या मुलांच्या गरजा, तुमच्या एज्युकेशन, तुमची क्वालिटी ऑफ टाइम कडे दुर्लक्ष करतायत. तुमचा तुमचा खरं प्राधान्य काय, खरं तुमची ऍक्च्युअली प्रायोरिटीज काय? तर जो हा ऑथर जो बोलतोय ना, डोंट टेल मी व्हॉट यू व्हॅल्यू, शो मी अ बजेट, आय विल टेल यू व्हॉट यू व्हॅल्यू. डू यू अंडरस्टँड? जे मला बोलतात ना की सर मला फायनान्शियल फ्रीडम बनायचं आहे, मी त्यांना बोललो की एव्हरी 90% लोक रिच हे अर्ली रायझर आहेत, हे सकाळी उठतायत. तुम्ही उठताय का? तुमच्यासाठी ते प्राधान्य नाहीच आहे. तुम्ही बुक्स वाचताय का? नाही वाचत आहे. तुम्ही कोर्स बघताय का? नाही करत. तुम्ही सकाळी क्लब जाताय का? नाही. मग कसं फायनान्शियल फ्रीडम होणार? तुमचे रूटच पक्के नाही तर फ्रूट कसे येणार? देव कुणाला देणार पहिला? ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे आहे त्याला देणार, का ज्याच्याकडे नाहीये आणि तो मागतोय तो देणार? जो प्रयत्न करतोय त्याला देणार, का जो नाही प्रयत्न करतोय त्याला? कुणाचा नंबर पहिला लागणार? दिस इज ऑल अबाउट युनिवर्स वर्क. असाच युनिवर्स करतो. इंतजार करने को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाला बाकी छोड देता है. तो इट इज ऑल अबाउट इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही व्हॅल्यू, जर तुम्ही खरोखर फायनान्शियल फ्रीडमचं व्हॅल्यू करताय, तर तुमच्यामध्ये ते असलं पाहिजे. आय होप की तुम्हाला हा जो कोट आहे ना हा लक्षात देणार आहे, आणि हा कोट कुठेतरी तुम्ही प्रिंट काढून ठेवा. प्रिंट काढून ठेवा हा कोट आणि लिहून ठेवा तुमच्या डायरीच्या पहिल्या पानावरती. तुम्ही तुम्ही काय व्हॅल्यू करताय. सो थँक्यू स्वप्नील फॉर दिस वंडरफुल कोट. आय रिअली अप्रिशिएट. येस येस, थँक्यू थँक्यू सो मच वल्लभ सर, मोर पॉवर टू यू. ग्रेट गाईज. येस, आणि आता आपण आपली गोल कार्डची एक्सरसाइज करूया.